तर ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना पत्र। महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत असं सरनाईक यांनी म्हटलंय। कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पाहायला मिळाला। मराठीची टोपी घालून मराठी माणसाला टोपी घालण्याचा प्रयत्न असं सरनाईक यांनी पत्रात लिहिलंय। प्रताप सरनाईक यांनी हे पत्र लिहिलेलं आहे एकनाथ शिंदे यांना आणि यात त्यांनी ठाकरे बंधूंच्या कालच्या मेळाव्यावर टीका केली। कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा दिसला असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे। ठाकरे बंधूंवर टीका करत त्यांनी हे पत्र लिहिलं। महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। कालच्या मेळाव्यावर देखील टीका केलेली आणि मराठी माणसाला टोपी घातली जाते असं देखील म्हटलंय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत आणि त्यांनी आता एकनाथ शिंदे यांना उद्देशून 3 पानाचं पत्र लिहिलेलं आहे आणि यामध्ये कशा पद्धतीनं मराठी माणसाला टोपी घालण्यात आली आणि हे सगळं काम जे आहे ते ठाकरे बंधू कशा पद्धतीनं पाहत होते ते सुद्धा यामध्ये मेन्शन आहे। आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार वर्षानुवर्ष काही जण करतायत आणि मराठी माणसाची मतं लाटली जात आहे। प्रत्यक्षात मुंबईचं नाही तर फक्त स्वतःचाच विकास उभाटानं केला असा आशय सुद्धा यामध्ये आहे आणि महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची हिंमत कुणीच करणार नाही हे यांना चांगलं माहित आहे। परंतु तरी देखील दरवेळी बागुलबुवा केला जातोय। गब्बर के साप से आपको सिर्फ गब्बर ही बचा सकता है असा हा प्रकार आहे। अशा पद्धतीचा जो आशय आहे तो सुद्धा या पत्रामध्ये आणि खोटी भीती दाखवून स्वतः गब्बर होऊन गब्बर व्हायचंय असं यांचं धोरण असल्याचं सुद्धा प्रताप सरनाईक म्हणतायत। आणि प्रताप सरनाईकांनी हे 3 पानी जे पत्र आहे ते आता लिहिलेलं आहे आणि नेमकं आता यालाच अनुसरून नेमकं राजकारण किती तापणार आहे हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। ठाकरे बंधूंवर टीका करताना प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे।